राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते सुनील तटकरे यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यानंतर आता महायुतीत तणाव निर्माण झालाय। तटकरे यांनी नाशिकच्या दौऱ्यामध्ये दिंडोरीचे उमेदवार म्हणून नरहरी झिरवाळ यांच्या नावाची चक्क घोषणाच करून टाकली आणि त्यामुळे आता दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले नाराज आहेत। माझ्यासोबत स्वतः धनराज महाले आहेत। महाले साहेब, आपण नेमके नाराज का आहात? खरं तर काल परवा तटकरे साहेबांनी दिंडोरीमध्ये मेळावा घेतला। त्या मेळाव्यामध्ये जाहीर करून टाकली की नरहरी झिरवाळ हे उमेदवार असतील। खरं तर ह्या महायुतीमध्ये सर्व पक्षांनी एकत्रित मिळून त्या ठिकाणी ती कोणाला जागा द्यायची ते ठरवायचं आहे आणि माझ्या मते तर कोणत्या एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला येऊन आणि तालुक्यामध्ये असा संभ्रम तयार करणं हे नक्कीच त्या ठिकाणी चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नक्कीच त्या ठिकाणी नाराज आहोत। कारण मागच्या काळामध्ये महायुतीच्या जी लोकसभेची निवडणूक झाली त्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांनी कशा प्रकारे काम केलं हे सर्व जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे आणि त्याच्यामुळे मला नक्कीच त्या ठिकाणी खात्री की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी ज्या काळामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी मी नागपूर ह्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला आणि तो पक्षप्रवेश करत असताना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मला त्या ठिकाणी शब्द दिला की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुला लढायचं आहे आणि मधल्या काळामध्ये महायुती झाली। अजितदादा गट हा शिंदे साहेबांच्या बरोबर आला, महायुती झाली आणि म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे एकत्रितपणानं त्या ठिकाणी जरी पुढच्या काळामध्ये निवडणुका होणार असतील परंतु पक्षप्रवेश हा मी त्या ठिकाणी अगोदर केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणची जी जागा आहे ती ही नक्कीच शिवसेनेलाच मिळणार आहे असा शब्द हा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिला आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी खरं तर बघितलं असेल की आपण मधल्या काळामध्ये आदरणीय आमदार श्री नरहरी झिरवाळ आणि त्यांचे सुपुत्र यांनी एकमेकांमध्येच कुठंतरी मी शरद पवारांकडे, मी अजितदादांकडे माझी छाती फाडली तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब दिसतील, वडील म्हणता माझी छाती फाडली तर आदरणीय शरद पवार साहेब दिसतील। हा कुठंतरी बेबनाव आहे आणि नवटंकी आहे आणि त्याच्यामुळे ह्या नवटंकीला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी जनता भुलणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या पुढच्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी मिळून आणि त्या ठिकाणी विजय हा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून माझा स्वतःचाच होईल याची नक्की मला खात्री आहे। अत्यंत गंभीर आरोप आपण करताय की झिरवाळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं नाही का, असं वाटतं आपल्याला? काही याच्या संदर्भात काही स्पष्टोक्ती द्याल का तुम्ही? खरं तर सर्व जनतेला माहीतच आहे की मधल्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक झाली। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी ज्या काही प्रकारे मतं मिळायला पाहिजे होती आदरणीय भारतीताईंना ती मतं त्या ठिकाणी मिळालेली नाहीत ही आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि काल परवाच आदरणीय झिरवाळ साहेबांच्या मुलाने त्या ठिकाणी गोकुळ झिरवाळ यांनी स्पष्टपणाने सांगितलं की आम्ही भगरे सरांचं काम केलं आणि भगरे सरांचं त्या ठिकाणी भगरे सरांना निवडून आणण्यामध्ये सगळ्यात मोठा आमचा वाटा आहे आणि काल परवाच्या स्टेटमेंटमध्ये असंही सांगण्यात आलं झिरवाळ साहेबांच्या की माझा मुलगा माझ्या शब्दाच्या पुढे नाही आणि मग एका बाजूला जर मुलगा शब्दाच्या पुढे नाही तर मधल्या काळामध्ये जे काही भगरे सरांना त्यांनी मदत केली ती मग झिरवाळ साहेबांनी सांगूनच केली याचा अर्थ असा होतो। पण आता या संदर्भात आपण आपल्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहात, काय नेमकी भूमिका आपली? आता मी नक्कीच हे सर्व वरिष्ठ आमच्या नेत्यांना कळवलेलं आहे। आदरणीय पालकमंत्री दादाजी भुसे असतील, आदरणीय सचिव आमचे सचिव साहेब असतील आणि त्या ठिकाणी आम्ही नक्कीच सर्व वरिष्ठांना आणि मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटून मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते असतील, नेते असतील, काही शिवसेनेचे आमचे नेते असतील यांना सोबत घेऊन आणि त्या ठिकाणी आम्ही ही तक्रार करणार आहोत आणि परिस्थिती ही सर्व सांगणार आहोत। पण या संदर्भामध्ये आपण जरी आता म्हणत असलात की आपण तक्रार करणार आहोत तरी आपण उमेदवारीवर ठाम आहात का आपल्या? नक्कीच मी उमेदवारी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये करणार आहे। जनतेची इच्छा आहे आणि जनतेमध्ये जाऊन आणिच त्या ठिकाणी उमेदवारी होणार आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की मधल्या काळामध्ये जे काही माझ्यावर जनतेने विश्वास टाकला तो विश्वास संपादन करण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे आणि त्याच्यामुळे मी नक्कीच त्या ठिकाणी उमेदवारी करणार आणि जिंकून येणार। खूप खूप धन्यवाद। धनराज महाले यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। नरहरी झिरवाळ
यांच्या संदर्भात जी घोषणा झालेली आहे त्या घोषणेला आपण पूर्णपणे विरोध करतो आहोत. आपण त्या संदर्भात नाराज आहोत. तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेणं अपेक्षित होतं. या संदर्भातली तक्रार आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत असं देखील महाले म्हटलेत. आणि यासोबतच कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं देखील धनराज महाले यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.